ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सेवा दल भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मिळत असलेला प्रतिसाद उल्लेखनीय. विलासरावजी औताडे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान विविध घटकातील नागरिकांकडून मिळत असलेला उल्लेखनीय प्रतिसाद पाहूनच केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून या न्याय यात्रेला अडथळे आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल अध्यक्ष विलासरावजी औताडे यांनी केला. ठाणे शहरातही भारत जोडो न्याय यात्रा 16 मार्च रोजी पोहोचत असून या यात्रेत सेवा दल महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची माहिती त्यांनी या प्रसंगी दिली. ठाणे शहर जिल्हा सेवा दल अध्यक्षपदी रवींद्र कोळी यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या पदग्रहण सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल अध्यक्ष विलासरावजी औताडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल उपाध्यक्ष शेखर पाटील, शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, ओबीसी विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल उपाध्यक्ष प्रकाश पेवेकर, प्रदेश महिला सेवा दल अध्यक्ष सविता जाधव, ग्रामीण काँग्रेस सेवा दल अध्यक्ष प्रकाश भांगरत, प्रदेश काँग्रेस सदस्य सुखदेव घोलप, जे.बी. यादव, प्रदेश सहकार विभाग उपाध्यक्ष शैलेश शिंदे, महिला काँग्रेस अध्यक्ष स्मिता वैती, असंघटित कामगार अध्यक्ष संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. अपमान या ठिकाणी भाजप सरकार, केंद्रातील सरकार, महाराष्ट्रातील सरकार करत आहे. त्याचं उदाहरण द्यायचं ठरलं आपण बघतो आहोत वेगवेगळ्या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आज सेवा दलाच्या अध्यक्षपदी माझी निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेवा दलाचे अध्यक्ष सन्माननीय विलासराव औताडे साहेब, तसेच ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या दोघांच्या सहकार्याने मला आज सेवा दलाचं अध्यक्षपद बहाल झालेलं आहे. सेवा दलाचं कार्य करताना मी या दोघांची अपेक्षा नक्कीच पुऱ्या करीन, यानिमित्त मी सांगू इच्छितो. येणाऱ्या काळात काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून काँग्रेस प्रत्येक घराघरात पोहोचेल यासाठी आमचे काही कार्यक्रम आहेत ते आम्ही राबवण्याची पूर्ण तयारी करणार आणि आमचे कार्यक्रम तसे चालू आहेत. देशाचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुलजी गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रामध्ये 12 तारखेला दाखल होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी आम्ही सेवा दलाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी नियोजन करणार आहोत आणि राहुलजी गांधींसाठी त्यांच्यासोबत सर्वसामान्यांना, गोरगरिबांना, महिलांना, गरजू लोकांना त्यांची भेट घालून त्यांचे प्रश्न काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहे, गेल्या 9 वर्षामध्ये त्यांना काय त्रास झाला, त्या अनुषंगाने ते राहुलजींची चर्चा करतील. त्याचा वेळ आम्ही त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या आत्ताच त्यांची नियुक्ती झाली रवी कोळी यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि पूर्वीचे जे अध्यक्ष होते ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे शेखर पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. या दोघांचाही या ठिकाणी पदभार समारंभ संपन्न झाला. त्यांना दोघांनाही शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त सेवा दलाच्या आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी व्हावे अशी या ठिकाणी मी आवाहन करतो. धन्यवाद. ठाण्यामध्ये कशा प्रकारे म्हणजे रूट काय असणार आहे किंवा त्यानंतर नियोजन कसं असणार आहे? सध्याला टेंटेटिव्ह नियोजन झालेलं आहे, त्यामुळे सविस्तर नियोजन जे आहे, उद्या टिळक भवनला बैठक आहे. त्या ठिकाणी केंद्रातले जे रेकी केलेले जे लोक आहेत ते उद्या येतील आणि उद्या फायनल त्या ठिकाणी प्रेस घेऊन नानाभाऊ पटोले सविस्तर माहिती देतील. ठाण्यामध्ये सभा देखील होणार आहे. हो, ते सर्व माहिती नानाभाऊ पटोले देतील. आम्ही सेवा दलाच्या माध्यमातून जे आमची जबाबदारी आहे ती आम्ही पार पाडण्यासाठी या ठिकाणी आज बैठक बोलवली होती.